तर आजच यूट्यूबवर हिंदुस्तान 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पनवेलच्या रुपेरी पडद्यावर राजा शिवाजीचा दरारा, महेंद्रशेठ घरतांचा कामगारांना राजेशाही नजराणा, महाराष्ट्राच्या अस्मितेचा सोहळा आणि घाम गाळणाऱ्या कामगारांच्या घामाचा सन्मान करण्याचा दिवस। पण हा दिवस केवळ भाषणांच्या फुंजक्यांनी साजरा न करता पनवेलच्या मातीतल्या एका दिलदार माणसाने थेट शिवकाळ अवतरला। कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी ओरियन मॉलच्या वातानुकूलित दालनात कामगार आणि पत्रकार मित्रांसाठी राजा शिवाजी चित्रपटाचा जो मोफत सोहळा रंगवला, त्याला हाऊसफुल प्रतिसादापेक्षाही भक्तीचा पूर म्हणणे जास्त संयुक्तिक ठरेल। रितेशचा अभिनय आणि सलमानचा जीवा होता जीवा म्हणून वाचला शिवा, हे केवळ इतिहासातलं वाक्य राहिलं नाही, तर ते सलमानच्या एंट्रीने साक्षात जिवंत झालं। अन्यायाचा चौरंग आणि खानाचा कोथळा चित्रपटात जेव्हा रांझाच्या पाटलाचा चौरंग झाला, तेव्हा प्रेक्षकांच्या डोळ्यांत अन्यायाविरुद्धची आग दिसत होती। त्यातल्या त्या एका संवादाने तर काळजाचा ठाव घेतला। शिवाजी नाही शिवाजी राजे म्हणायचे, हा नुसता संवाद नव्हता, तर ती प्रत्येक मराठी माणसाच्या स्वाभिमानाची डरकाळी होती। महेंद्रशेठ कामाचा माणूस आणि कलेचा चाहता। राजकारणाच्या आणि संघटनेच्या धबडग्यात अनेकदा नेते संस्कृती विसरतात, पण महेंद्रशेठ घरत वेगळे ठरले। समाजातील अराजक संपवण्यासाठी आणि महाराजांचे 10% जरी गुण लोकांनी घेतले तरी समाजाचे भले होईल, हा त्यांचा उद्देश म्हणजे कोरड्या राजकारणातलं ओलं पाझरच म्हणावे लागेल। या सोहळ्याला वैभव पाटील, मिलिंद खारपाटील, विनोद म्हात्रे अशा एकापेक्षा एक धुरंधरांनी हजेरी लावली होती। पण खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाचे हिरो ठरले ते म्हणजे राबणारे कामगार आणि त्यांचे प्रश्न मांडणारे पत्रकार। थोडक्यात काय, महेंद्रशेठ यांनी केवळ चित्रपट दाखवला नाही, तर महाराष्ट्र दिनी मरगळलेल्या मराठी मनाला इतिहासाचं टॉनिक पाजलं। चित्रपट संपला, पण बाहेर पडताना प्रत्येक कामगाराच्या डोळ्यात जो ताठरपणा दिसत होता, तेच या प्रयोगाचं खरं यश। धुआंधार शाबासकी महेंद्रशेठ। आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी 1 मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त आज पत्रकार आणि कामगारांसाठी राजा शिवाजी हा चित्रपट मोफत ठेवलेला आहे। आपल्यासोबत त्यांचे सहकारी वैभव पाटील आहेत। आपण त्यांच्याकडनं माहिती घेऊया की नक्की हा काय शो ठेवण्यामागचा उद्देश होता। आज जागतिक कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन या निमित्तानं आणि आजच्या दिवसालाच आपले राजे शिवाजी राजे यांच्या जीवनावर आधारित त्यांचा इतिहास उलगडणारा चित्रपट राजा शिवाजी हा प्रदर्शित होतोय। आणि हा चित्रपट पहिल्या दिवशी पहिला शो आपल्या कामगारांनी, आपल्या पत्रकार मित्रांनी पाहावा आणि त्या चित्रपटातील इतिहास, शिवाजी महाराजांचा इतिहास आहे तो अनुकरण करावं आणि आपल्या जीवनात त्याचा उपयोग करावा, जेणेकरून जी समाजात अराजकता माजली ती कुठेतरी कमी होईल आणि आपला लोकशाहीचा जो आपल्या सर्वात जगात लोकशाही मोठी आहे, की लोकशाहीचा कुठेतरी पुढे जाईल आणि लोक चांगल्या पद्धतीने राहतील, अशा प्रकारचा संदेश देण्यासाठी महेंद्र घरत साहेबांनी आज हा चित्रपटाचा शो दाखवण्याचं संयोजन केलेलं आहे। आज स्वतः साहेब इथे नाही आहेत, ते बाहेर आहेत, तरीही तो शोचा तुम्ही व्यवस्थित पद्धतीने नियोजन केलेलं आहे आणि पूर्ण हाऊसफुल आहे। काय संदेश द्याल यातून पत्रकारांना आणि कामगारांना? बघा, महेंद्रशेठ घरत हे आंतरराष्ट्रीय कामगार नेते आहेत। ITF लंडन या संघटनेवर ते एक्झिक्युटिव्ह बोर्ड मेंबर आहेत। त्यांची आज मीटिंग नेपाळला आहे, परंतु घार फिरते आकाशीपर्यंत लक्ष त्यांचं त्या म्हणण्याप्रमाणे त्यांचं लक्ष नेहमी आपल्या स्थानिक पातळीवरच्या कामगार पत्रकार मित्रांसोबत असतो। त्याच उद्देशाने एअरपोर्टला जाता जाता मला सांगितले की वैभव, आपल्या पत्रकार मित्रांना आणि आपल्या सर्व कामगारांना राजा शिवाजी हा चित्रपट प्रदर्शित होतो, आजच प्रदर्शित होतोय, तर अख्खा एक शो बुक कर आणि आपल्या लोकांना फ्रीमध्ये दाखव, जेणेकरून महाराजांचा इतिहास सर्वांना माहिती पडेल आणि त्याच्यातून सर्वजण बोध घेतील। महेंद्रशेठ घरत हे कामगार आंतरराष्ट्रीय कामगार नेते आहेत। त्यांनी कामगारांसाठी आणि पत्रकारांसाठी राजा शिवाजी हा चित्रपटाचा शो मोफत ठेवलेला आहे, याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? खरं तर महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून कामगार नेते आणि इंटकचे आदरणीय महेंद्रशेठ घरत साहेब या कामगार दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील राजा शिवाजी हा चित्रपट दाखवून महाराष्ट्रातील जनतेला असं म्हटलं जातं की दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा, हे एका वाक्यातच महाराष्ट्राची महती जी आहे ती समजावून देण्याचा प्रयत्न या कामगारांना आणि जनतेला या महेंद्रशेठ घरत साहेबांच्या रूपानं आज जनतेला कळत आहे। खरं तर कामगारांसाठी अहोरात्र योगदान देणारं हे व्यक्तिमत्व आज त्यांच्या रूपानं ह्या जनतेला, आम्हा कामगारांना किंवा पत्रकार बंधूंना हे योगदान लाभत आहे। म्हणून पत्रकारांच्या वतीनं आणि कामगारांच्या वतीनं महेंद्रशेठ घरत साहेबांना
मनापासून धन्यवाद देतोय. तर आजच यूट्यूबवर हिंदुस्तान 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.